पंकजा मुंडेंची प्रचार करताना गाडी अडवली जात आहे असं म्हटलेलं आहे धनंजय मुंडेंनी। आरक्षणाच्या मागून राजकारण सुरू आहे असा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केलाय। भाषण थांबवण्यासाठी घोषणाबाजी केली जाते, जातीवर मतं मागितली जात आहेत असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी विरोधकांवर या शब्दात आरोप केले। तिची गाडी महिलांनी अडवली आरक्षणाच्या संबंधात मी समजू शकतो, पण आंदोलनाच्या मागे आरक्षणाच्या पाठीमागे जे राजकारण करायला लागले, हालाकी आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणाने मिटला, पण आमच्या मायमाऊलीचा प्रचार करताना गाड्या अडवाव्या, भाषण करू द्यायचं नाही म्हणून कायम घोषणा देत राहावं, ही आपल्या बीडची लोकशाही आहे, ही आपल्या बीडची संस्कृती आहे। एकीकडे आमच्या मुस्लिम समाजाला बांधवांना सुद्धा या ठिकाणी घाबरवलं जातं। आज इथं उपस्थित ज्या माझ्या मुस्लिम बांधवांनी माझा सत्कार केला, मला त्यांनाही विश्वास द्यायचा आहे, तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तो धनंजय मुंडेच्या जीवाला धक्का असेल, कोणीही तुमचं या ठिकाणी काही वाकलं करू शकणार नाही।